मै सगळं वायरिंग चेक केलं मी, आता टेन्शन घ्यायची काही गरज नाही. श्रीनू, बंधू बस. हे सगळं कशाला केलं तुम्ही? आणि श्रीकांत तुम्ही पण. बंधू तुका कळायला हवा ना, पावसाळा संपायच्यात पेरणीचं काम झालं पाहिजे. उगीच दिवस वाया घालवला ना तुम्ही. माणसं मिळत नाहीत एकतर. नाही दादा, आम्ही काम कुठलंही फुकटमध्ये करणार नाहीये. त्याची बरोबर आम्ही मजुरी घेणार आहोत. काय बंधू? बरोबर. आणि मजुरी म्हणजे काय तर उमा बहिणीच्या हातचा चहा घेतल्याशिवाय आम्ही काय हसून जाणार नाही. हा म्हणजे कसं दिवसभर काम करून दमलो ना आम्ही, तर वाईट चहा जरा घसा घालून गेला कसा तरतरी येईल. काय रे? हो हो. एवढंच ना, लगेच करते. थांबा. नाही नाही उमाई, थांब थांब, मी करतो चहा. मी करतो. अरे श्रीनू कशा? मी करतो. करा दे बहीण, करा दे. तुमच्या लोकांचं काय करायचं मागं काय कळतच नाही. हे सगळं करायची काय गरज होता? खरं तर मी तिकडे दुकानात गेलो आणि नारबाला सांगितलं माका ताडपत्री द्या म्हणून. तर माका म्हटलं मी नाही देणार दादा, तुम्ही घरी जा, घरी पोस्ती करतो. माका थोडा वेळ कळलाच नाही असं का म्हणतोय. नंतर माझ्या लक्षात आलं हे सगळं बाहेरून बघितल्यानंतर. उमा, म्हणजे तुमच्या लक्षात येते का काय? तो नारबा पण यांच्याबरोबर सहमत होता, सामील होता यांच्या बरोबर, हो ना? माहित दादा कसा की मी तका ताकीद दिली होती की दादा सामान आणू गेलो ना तर तका देऊ नको म्हणा. आणि दादा कसा तुका उचलूक त्रास नको ना म्हणून मी घेऊन येले. आणि कसं बोलणार दादा तुम्हाला? सरप्राईज द्यायचं होतं ना तुम्हाला, म्हणून त्याला आम्ही गप्प करून ठेवला होता. तुम्हाला जर आम्ही सांगितलं असतं तर हे सगळं आम्ही कसं काय करू शकलो असतो? अजिबात नाही. चला गरमागरम चहा घ्या. उमाई मग सुचलेलो येऊन गेलो ना, मग आल्याचं असणार नाही. हो हो मामा, तुला आवडतो तसंच आहे. घे. काय ना. ओ हा हा, मस्त गरमागरम. आणि हो दादा, पेरणीची काळजी तू नको करू, आम्ही करून घेऊ ते सगळं. अरे पण बंधू मी दादा दादा दादा, तुम्ही आत्ताच आलात, जमला असाल आराम करा. बाकीची कामं आम्ही उरकून घेतो, काय काळजी करू नका. रघुनाथा, निशीन उमाची जागा घेतल्यानो आता का आपणाक चिंता नाही. हा शिरा खूप गोड आहे. मी सुद्धा खाणार नाहीये. तू सुद्धा खाणार नाहीये. खूप गोड आहे, जास्त नाही खाऊ शकत मी. रेश्मा, हा उरलेला शिरा घेऊन जा, आता कोणी खाणार नाहीये. मुलाने किती मेहनत घेतलं ना. बघा ना, घराकडे बघितल्यानंतर लक्षात येतं सगळं अगदी पहिल्यासारखा केला. बिचारी इथं राबत होते, नेमका त्याच वेळी मी मदतीला नव्हता. असू द्या हो, सगळ्यांनी आपलेपणान केला सगळा. तसं पण हसत खेळत कधी त्यांची कामं झाली ना, माका कळलं पण नाही बघा. बरं तुम्ही आता आराम करा, दमला असं. मी जेवणाचं बघते. ओके बाय माझी, ह्या कसा झाला? हो या बघा, काय भिजला सगळा. अरे हे कसं काय झालं?
छत गळत होतं ना, सगळं धान्य भिजलं वाटतं. माझ्या लक्षातच दिलं नाही हो. माका वाटलं का काय व्हायचं नाही, सगळं खराब झालं वाटतं. आता आता काय करायचं? मग तिकडे जाण्याआधी मला तुम्हा दोघांनाही यापेक्षा मोठं गिफ्ट द्यायचंय. तुमच्या लग्नाची पार्टी थ्रो करायची आहे मला. पार्टी? हो, ग्रँड पार्टी. तुमच्या लग्नात तिकडून कोणी आलं नव्हतं ना. आतापर्यंत तू गावातले सण उत्सव हे सगळं बघत आलीस. आता तू इथलं पार्टी कल्चर सुद्धा अनुभव. तुला आवडेल. आई पण ए निशी पण काहीच नाही. ही पार्टी व्हायलाच हवी आहे. मॉम, इट्स अ गुड आयडिया, प्लीज डू इट. बघितलंस, आता तुझ्या नवऱ्याने पण परमिशन दिली आहे. आता तू नाही म्हणूच शकत नाही. निशी, एक गोष्ट लक्षात ठेव. ही पार्टी इतकी ग्रँड होणार आहे की तू ती कधीच विसरणार नाही.